न्यूज में आपका स्वागत है। आज हम बात करेंगे आगामी विधानसभा चुनाव 2024 की, जहां हम आपको ले चलते हैं गोंदिया विधानसभा क्षेत्र में, जहां भाजपा के उम्मीदवार संजय टेम्भरे चुनाव में हिस्सा लेने की इच्छा रखते हैं। संजय टेम्भरे वर्तमान में गोंदिया जिला परिषद के सभापति और बांधकाम व अर्थ जिला परिषद गोंदिया के अध्यक्ष के पद पर हैं। साथ ही वे भाजपा किसान आघाड़ी गोंदिया के जिलाध्यक्ष भी हैं। संजय टेम्भरे ने अपनी चुनावी संभावनाओं के बारे में बताते हुए कहा कि वे भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार के रूप में चुनाव लड़ना चाहते थे, लेकिन अगर पार्टी उन्हें मौका देती है तो वे निश्चित रूप से चुनाव जीतने की क्षमता रखते हैं। उन्होंने अपने समाज सेवा और विकास कार्यों के कारण जनता का अपार प्रेम और समर्थन हासिल किया है। उन्होंने हमारे संवाददाता से बात करते वक्त कहा कि अगर पार्टी मुझे टिकट देती है तो जनता के अपार समर्थन के कारण मैं निश्चित रूप से जीत हासिल करूंगा। आइए जानते हैं पूरी खबर। गोंदिया विधानसभामध्ये चुरसची लढत आता राहिलीच नाही आहे, कारण की गोंदिया विधानसभेने याच्या अगोदर सर्व व्यापारी नेत्यांना निवडून दिला आहे, परंतु हा भाग इथं 362 बूथ येतात। 362 बूथमधून 231 बूथ हे ग्रामीण भागामध्ये मोडतात आणि ग्रामीण भागाचा भाग मोठा आहे। आणि यावेळी आम्ही सुद्धा पक्षाला मागणी करतोय की यावेळी ग्रामीणच्या भागाला ओबीसी प्रवर्गातून आपण तिकीट द्यावे, जेणेकरून ओबीसी या व्यक्तीला तिकीट मिळाली, कोणत्याही व्यक्तीला ओबीसीच्या, तर तो निवडणूक ते वन साइड होणार। आपण भारतीय जनता पार्टीमध्ये किसान आघाडीचे अध्यक्ष आहात। मला सांगा, किसान जे शेतकरी जे बंधू आहेत त्यांचे बरेचसे प्रश्न रखडलेले आहेत, अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही आहे। शेतमाल असो, अवकाळी पावसामुळे पंचनामे होत नाही आहे, आणखी आत्महत्या वाढलेली आहे, असे बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। त्याला तुम्ही कशा प्रकारे मार्गी लावणार? गोंदिया जिल्ह्याच्या विषयी बोलणं झालं किंवा राज्याच्या विषयी, तर भारतीय जनता पार्टीची सरकार जेव्हापासून केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आहे तेव्हापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या फार कमी झालेल्या आहेत। कारण की कोणीही व्यक्ती आतापर्यंत पंतप्रधान झाले, परंतु देशाच्या शेतकऱ्याच्या बद्दल आतापर्यंत कोणतीही दखल घेतली नाही, जी सन्माननीय यशस्वी प्रधानमंत्री मोदी साहेबांनी घेतली। आज किसान सन्मान योजना, असे श्री गोपीनाथ मुंडे अपघात योजना, असे अनेक वैयक्तिक लाभांच्या मोठ्या योजना केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या सुरू आहेत, जेणेकरून शेतकऱ्याची आर्थिक बाजू आता मजबूत आणि बळकट होत चाललेली आहे। शासनाची जी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, जी आता निवडणुकीच्या तोंडावर ते जाहीर करण्यात आलेली आहे, विरोधक लोक त्याची टीका टिप्पणी करत आहे, तर त्यावर आपण काय बोलणार? भारतीय जनता पार्टी लोकांच्या हितामध्ये काम करते, तर विरोधकांना ते हिवरी मिरची लागणारच आहे। आणि लाडकी बहिणींचं चांगलं होत असेल तर त्यांना विरोध करायला काय गरज आहे? त्यांनी तर सहकार्य केलं पाहिजे। आता काय झालं, आमच्या जिल्ह्यामध्ये पूर्ण राज्यात सर्वात जास्त नोंदणी लाडकी बहिणीच्या गोंदिया जिल्ह्यात झालेल्या आहेत। म्हणजे याचा अर्थ असा आहे की लोकांनी ते सर्व मान्य केलेले आहे। या योजनेला जनतेचा भारी प्रतिसाद मिळत आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, तर यासाठी म्हणजे लोकांना सोयीस्कर असावं, त्यासाठी आपल्या परीने आपण कशा प्रकारचे अभियान राबवत आहे त्याबद्दल सांगा। आम्ही जिल्हा परिषदच्या वतीनं सर्व अंगणवाडी सेविका आहे, सर्व मदतनीस, आशा वर्कर, अशा सर्व आणि ग्रामपंचायत स्तरावर काम करत आहे। आमचे सर्व भाजपचे कार्यकर्ते ग्रामीण भागामध्ये फिरून ते पूर्ण लाडकी बहिणीचे पूर्ण पेपर्स घेऊन ते ऑनलाईन करत आहे। सर्व काम सुरू आहे आमचे। 18 वर्षाचे जे वरती झालेले आहे त्यांचे बरेचसे लोकांचे मतदार यादीत नाव नोंदविले गेलेले नाही आहे, बऱ्याचशा खोळंबा आहे यादीत, तर मला सांगा कशा प्रकारचे आपण तेही काम आम्ही ते भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही तेही काम घेतलेले आहे। आणि प्रत्येक बूथ निहाय किती मतं युवांचे नवीन लोकांचे आलेले आहेत, त्या सर्वांच्या नोंदी करून त्यांचे नाव लिहून त्यांचे पूर्ण पेपर धरून तहसील कार्यालयाला आम्ही स्वतः जातो आणि ते स्वतः नोंदणी करतो। आरोग्य आणि शिक्षणाची हालचाली बरोबर नाही इथे आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये, गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये, त्यासाठी आपण काय पुढाकार घेणार पुढे? आम्हाला तिकीट मिळाली आणि जनतेने भरपूर आशीर्वाद दिला तर निश्चित रूपानं शेतकऱ्यांचं, लोकांचं, आरोग्याचं, शिक्षणाचं, रस्त्याचं आणि रोजगारांचं या सर्व बाबीवर एक चांगलं काम होईल। पुढे विधानसभाच्या निवडणुका लागत आहे, आत्तापासून सर्वांची चुरशी वाढलेली आहे, सर्व आपल्या रस्साखेच स्पर्धा आहे या विधानसभा क्षेत्रामध्ये, तर मला सांगा आपले जनसंपर्क कार्य पण सुरू आहे, म्हटलं कशा प्रकारचे वातावरण सुरू आहे, काय आपला जनसंपर्क त्याबद्दल सांगा। आम्ही मागील 20 वर्षापासून जनतेमध्ये आहोत
आणि जिल्हा परिषदला माझी सेकंड रेजिम आहे आणि जिल्हा परिषद असताना सुद्धा पूर्ण तालुका आणि पूर्ण जिल्हा हे आम्ही ढवळून काढतो फिरून आणि PSCला आढावा बैठक, पंचायत समितीला आढावा बैठक, ग्रामपंचायती स्तरावर आढावा बैठक, अशा आढावा बैठक घेऊन काय तिथल्या समस्या आहे आणि त्या समस्या आमच्याकडून केवढ्या सॉल्व्ह होऊ शकते ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आणि जे मोठ्या समस्या असल्या निश्चित रूपानं आता डोक्यावर निवडणुका आहेत, निवडणुका झाल्यावर एक चांगलं पद्धतीनं मिळालं आम्हाला तर निश्चित रूपानं एक जोमानं काम करू आणि गावातील जे शेवटचा राहणारा माणूस आहे त्याला पण शासकीय योजनेच्या, केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ पोहोचण्याचं काम आम्ही करू. भारतीय जनता पार्टीबद्दल आपण बोललो तर पार्टी विथ डिफरन्सेस असं आहे या भारतीय जनता पार्टीच्या. जर पार्टीनं आपल्याला तिकीट नाकारली तर तुमच्या पुढचं काय पाऊल राहणार? नाही, आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता आहे, जमिनी कार्यकर्ता आहे. तिकीट दिली तर उमेदवार, तिकीट नाही दिली तर कार्यकर्ता.